तहसील कचेरीच्या स्थलांतरास आपण तहसील कचेरीच्या स्थलांतरास तहसील कचेरीच्या स्थलांतरास करवा तालुक्यातील जनतेने तहसील कचेरी माळावरती न्यायालय केला। करवा तालुक्यामध्ये एक चर्चा सुरू झाली। इंग्रजांनी बांधलेली तहसील कचेरी आज 100 वर्ष पूर्ण होत आहेत। तिचा एकही दगड हललेला नाही। इतकी देखणी इमारत आणि मजबूत इमारत आपल्या इथं उभा आहे। या इमारतीला हलवण्यापेक्षा या इमारतीमध्ये कर्मचाऱ्यांची भरती करा। आज करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या असतील, शेतमजुरांच्या असतील प्रश्न सुटत नाहीत। कर्मचारी नाहीत असं समजतं, कर्मचारी कमी आहेत असं समजतं। मग माझा सवाल आहे आमदार संजय शिंदेंना, तुम्ही तहसील कचेरी बांधण्याचा घाट घालता, पण तहसील कचेरी बांधण्यापेक्षा तहसील कचेरीमध्ये कर्मचारीची व्यवस्था करा। भूमी अभिलेखला कर्मचारी नाही, तिथं कर्मचारी भरा। इथे या ऑफिस आहे त्याला कर्मचारी नाही, तिथं कर्मचारी भरा। करमाळा तालुक्यातल्या लोकांचे प्रश्न तरी सुटतील, परंतु इमारत बांधून नुसते प्रश्न सुटत नसतात। कार्य कुशल कर्मचाऱ्यांची तालुक्याला गरज आहे। आज तालुक्यातले लोक या ठिकाणी येतात कुठली कामं करायला, प्रत्येक टेबलला कामाच्या फाईलचा ढिगारा पडलेला आहे। कामं होत नाही। जर कामं होत नसतील तर मग नुसत्या इमारती बांधून काय करायचं? आणि मग तुम्हाला इमारतच बांधायची तर इंग्रजांचा मी आभार मानतो। इंग्रजांनी या ठिकाणी किती मोठी जागा एकवर करून ठेवलेली असल्या दोन तहसील कार्यालय बांधेल एवढी जागा या ठिकाणी उपलब्ध आहे। मग एवढी मोठी जागा या ठिकाणी उपलब्ध असताना कशासाठी वर तहसील कचेरी न्यायची? वर तहसील कचेरी न्यायचा कशासाठी घाट? म्हणून करमाळा तालुक्यातील जनतेचा पूर्ण विरोध आहे। अहो मग बांधायचीच तर डबल मजली बांधा, ट्रिपल मजली बांधा, 4 मजली बांधा, 5 मजली बांधा। पाहिजे एवढी जागा इथे उपलब्ध आहे। मात्र कसल्याही परिस्थितीमध्ये तहसील कचेरी मौलाली माळावरती आम्ही बांधू देणार नाही, हा आमचा निर्धार आहे। आज तुमच्या माहितीसाठी सांगतो, करमाळा तालुक्यातली जनता प्रशासनाचे अधिकारी कामं करत नाहीत म्हणून तरसलेले आहे, त्यांना न्याय मिळत नाही म्हणून तरसलेले आहे। याच्याकडे आमदार साहेबांचं लक्ष नाहीये। आमदार साहेबांनी 5 वर्षाचा कार्यकाळ संपत आला। 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो एकही आमसभा घेतली नाही। जर आमसभा घेतली तर तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला समोर येऊन त्या आमसभेमध्ये प्रश्न मांडता येतात, आपली व्यथा मांडता येते, आपले कामं सांगता येतात। त्या आमसभेला सर्व अधिकारी उपस्थित असतात आणि अधिकारी उपस्थित असल्यामुळे त्या अधिकाऱ्याला उभा करून ज्या विचारला जातो की ह्या फाईलचं का काम झालं नाही, परंतु ही संधी या आपल्या करमाळा तालुक्यामध्ये आमदार साहेबांनी उपलब्ध केली नाही। माझा सवाल आहे आमदार साहेब, तुम्ही आमसभा घ्यायला 5 वर्षामध्ये का घाबरला? हा माझा खरा सवाल आहे। अनेक रस्ते खेड्यापाड्यामध्ये पडले, खेड्यापाड्यातल्या लोकांना तहसील कचेरीपर्यंत पोहोचायचं म्हणलं तर रस्त्याच्या अडचणी आहेत। तुम्ही रस्त्याची बांधकाम का करणार आणि मग कचेरीच्याच बांधकामाचा प्रश्न का तुम्हाला पडला? हा सुद्धा जनतेचा सवाल आहे। म्हणून मला म्हणायचं की ही जी कामं आहेत
प्रशासकीय कामं आहेत, ती प्रशासकीय कामं आपण ताकदीने करावी, प्रशासकीय कामं आपण मार्गी लावावी. तुम्ही जरा आमदार साहेब, माझा सवाल आहे, या तहसील कचेरीमध्ये किती फाईल पडलेल्या आहेत, किती वर्षापासून फाईल पडलेल्या आहेत, त्या फाईल पडलेल्या ज्या फाईल आहेत त्याच्यावरती फाईल निर्णय, दप्तर निर्णयाची कारवाई तुम्ही इथल्या कर्मचाऱ्यावर करू शकता का? आज तुमच्या माहितीसाठी सांगतो, रेशनच्या कामासाठी 2-2 वर्ष लोक चक्रा मारतात, 2-2 वर्ष लोक चक्रा मारतात. त्या लोकांचे प्रश्न सुटत नाहीये, त्यांना न्याय कोण द्यायचा? करणारा आता या कर्मचाऱ्यांसाठी जे सर्व ऑफिस पोलीस असेल, कृषी कार्यालय असेल, पंचायत समिती, पीडब्ल्यूडी वगैरे राहिलं पाहिजे. त्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी शेतकरी सर्व लोकांची भावना आहे. तर याचं राजकारण न करता सर्व ऑफिस कर्मचारी या ठिकाणी योग्यरित्या चालत असलेले कराराचा जो आटात घातला आहे तो बंद करावा, यासाठी भारत संघटनेचाही पाठिंबा आहे. रामभाऊ या ना. कार्यालयासाठी जुन्या ठिकाणी मदत व्हावी यासाठी जो आंदोलन केले पाठिंबा आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो, 24 तारखेला जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आदरणीय भाया बागल यांनी संबंधित मंत्री महोदय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बांधकाम विभाग या सगळ्या विभागाच्या लोकांना जुन्या ठिकाणी कार्यालय व्हावे हे सुरूच आहे. नागरिकांची गैरसोय होणारी ठिकाणी गेल्यावर असं पत्र आलेला आपल्याला माहिती. आमचा या 800 वर्षाला आणि त्यांनी ती नमूद केल्याच्या मागण्या, सर्व मागण्यांसाठी आमचं जाहीर पाठिंबा आहे. ज्या ठिकाणी कार्यालय आमचं म्हणजे राजीव पदव यांच्या नेतृत्वाखाली आज संघर्ष सेनेच्या वतीने आयोजित केलेल्या आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. त्यात आमचा भावंडाच्या वतीने पूर्ण पाठिंबा आहे. आम्ही राष्ट्रवादी लोकांच्या सोयीसाठी जुन्या ठिकाणी जागा उपलब्ध असताना इतका तात्विक करण्याची आवश्यकता नाही, ह्या प्रशासनाने तो विचार करावा. आणि जुन्या ठिकाणी सर्व प्रशासकीय इमारती आहे. एसटी आहे, आम्हाला एसटी स्टँड जवळ, कार्यालय जवळ, विनाकारण लोकांना विषय प्रशासनाने काम करू नये एवढी आग्रहाची विनंती करतो. आणि या आंदोलनास पाठिंबा देतो. मागणी आहे की हे जे तहसील कार्यालय आहे ते तहसील कार्यालय याच ठिकाणी राहावं आणि अखंड तहसील कार्यालयाची इमारत सुस्थितीमध्ये आहे. तिला आज 100 वर्ष पूर्ण झालेत, परंतु जर आज तिच्याकडे पाहिलं तर आजच बांधकाम केलं आहे असं वाटते. प्रशासकीय इमारत तिकडं होण्यास आपला विरोध आहे. जर एवढं होऊनही जर झालं तर आपण तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. बरोबर. तर आपल्याला समाजस्तरातून कितपत पाठिंबा मिळतो आहे? जवळजवळ आम्ही पाहिलं तर संपूर्ण तालुक्यातून असं एकही गाव नाही की ते ह्याला विरोध करत नाही. कारण सगळेच लोक टोटल या गोष्टीला विरोध करतात की वर मौलानी माळावरती तहसील कचेरी नाही झाली पाहिजे. आता टेंडरिंग झाल्याच्या देखील बातम्या आल्या होत्या. होय, ते टेंडरिंगसुद्धा जनरेठ्या पुढे रद्द करता येतं, जन आंदोलनापुढे रद्द करता येतं आणि ते जन आंदोलनाच्या जोरावरती ते टेंडरसुद्धा आम्ही रद्द करू. आमदार असे म्हणले की इथं तहसील कार्यालयाला जागा उपलब्ध नाही, त्याच्या ठिकाणी नवीन ठिकाणी नेलेलं आहे. तर ते आमदार या तालुक्यातल्या जनतेची दिशाभूल करतात. आमच्या तालुक्यातली जनता आंधळी नाही आहे. या तहसील कचेरीच्या आवाराच्या चारही बाजूने बक्कळ अशी जागा इंग्रजांनी उपलब्ध करून ठेवलेली आहे. त्याचा सर्वे करावा. तहसील कचेरीच्या चारही बाजूने किती जागा शिल्लक आहे इंग्रजांनी ठेवलेली, त्याचा सर्वे करावा आणि नंतरच बोलावं.